गळा आवळल्यामुळेच वैष्णवी हगवणेचा मृत्यू फॉरेन्सिक अहवालातून समोर, तर वैष्णवीच्या शरीरावर अनेक जखमा आढळून आल्याचंही फॉरेन्सिक अहवालामध्ये नमूद. हगवणे पिता पुत्रांना आसरा दिल्यामुळे माजी मंत्र्यांच्या मुलासह 5 जणांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. हगवणेंना आर्थिक भुर्दंड सोसावा लागल्याचंही समोर. शशांक हगवणे आणि वैष्णवीच्या लग्नाबाबत धक्कादायक माहिती समोर. 2 वेळा वैष्णवीच्या लग्नात शशांककडून खोडा. कसपडेंच्या संपत्तीवर नजर ठेवून शशांकने केलं वैष्णवीशी लग्न. वैष्णवी हगवणेच्या लग्नाचा खर्च समोर. लग्नासाठी वैष्णवीच्या वडिलांना आला 1.5 कोटींचा खर्च. आलिशान लग्नाच्या रिसॉर्टचं भाडं 10 लाखांच्या घरात. लग्नाच्या स्टेजच्या सजावटीचा खर्च तब्बल 22 लाखांचा. रुपाली चाकणकरांविरोधात सोशल मीडियावर भाष्य केलं म्हणून स्वराज्य पक्षाच्या महिला कार्यकर्त्याला धमकी देणाऱ्या चाकणकर समर्थकांविरोधात महिला आयोगातच तक्रार दाखल. संजय शिरसाट यांच्या मुलावर आरोप करणाऱ्या विवाहितेनं आरोप मागे घेतले. आपल्याला हे प्रकरण वाढवायचं नाही असं म्हणत महिलेनं सिद्धांत शिरसाट यांच्यावर केलेले आरोप घेतले मागे. अकोला शहरासह तेल्हारा, अकोट, मूर्तिजापूर आणि पातूरला पावसानं झोडपलं. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडं कोसळल्याच्या घटना, पिकांचंही मोठं नुकसान. बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या खामगाव सोलापूर महामार्गावर पाणी साचल्यामुळे तेलगावमधील चौकाला तळ्याचं स्वरूप. पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे अपघाताची शक्यता. मुसळधार पावसानं जालन्याच्या घनसावंगी तालुक्यातील जोड आणि नारोळा नदीला पूर. यामुळे पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे काही काळ बोडखा ते खालापुरी या 2 गावांचा संपर्क तुटला होता. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा, देऊळगाव राजा परिसरात मुसळधार पावसामुळे शहरातील नागरिकांची आणि बाजारपेठेतील व्यापाऱ्यांची चांगलीच तारांबळ. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे कणकवलीतील सावडाव धबधबा प्रवाहित. 60 ते 70 फूट रुंद आणि 30 फूट उंचीवरून कोसळणारा धबधबा ठरतोय पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली धबधबा प्रवाहित झाल्यामुळे पर्यटक मोठ्या संख्येनं दाखल. साताऱ्यातील माडमधील आंधळी धरण ओव्हरफ्लो. परिसरातील सिंचनाचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी होणार मदत. बीडजवळील कपिलधारा धबधबा प्रवाहित. मे महिन्यातच कपिलधारा धबधबा 100 फुटाहून कोसळतोय. कोल्हापूरमध्ये गेल्या 8 दिवसांच्या मुसळधार पावसामुळे राधानगरीतील राऊतवाडीचा धबधबा प्रवाहित. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव पर्यटकांना या परिसरात जायला बंदी. लातूरमध्ये सलग 13व्या दिवशी पावसाच्या सरी. औसा, नळेगाव महसूल मंडळ, चाकूर, अष्टा, मोड भागामध्ये नाल्याचं पाणी रस्त्यावर, शेतांनाही तळ्याचं स्वरूप. अनेकांच्या घरातही शिरलं पाणी. या पावसाचा जनावरांच्या बाजारालाही फटका. फलटणमध्ये दुचाकीसह पुराच्या पाण्यामध्ये वाहून जाणाऱ्या तरुणाला काही धाडसी तरुणांनी वाचवलं. या साहसी तरुणांच्या धाडसाचं सर्व स्तरातून होत आहे कौतुक. सोलापूर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे बार्शीतून वाहणारी भोगावती नदी मे महिन्यातच प्रवाहित. गेल्या 4 महिन्यांपासून नदी होती कोरडी. मागील 50 वर्षांमध्ये पहिल्यांदाच मे महिन्यात इतक्या मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याचं शेतकऱ्यांचं मत. आयपीएलच्या सांगता समारोहामध्ये सेना दलाचा गौरव होणार. ऑपरेशन सिंदूरचं यश बीसीसीआय ही साजरी करणार. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ आणि तिन्ही सेना दल प्रमुखांना निमंत्रण. 3 जून रोजी आहे अहमदाबादमध्ये आयपीएलची फायनल. पहलगाम हल्ल्यामध्ये मृत्यू झालेल्या 26 लोकांचं स्मारक बांधलं जाणार. मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांची मोठी घोषणा. पहलगाम हल्ल्यानंतर जम्मू काश्मीर सरकारच्या पहलगाममध्ये पार पडलेल्या कॅबिनेट बैठकीत निर्णय.